श्री संत सद्गुरू बाळूमामा चरित्रकथा। वारणा खोऱ्यातही मामांनी भक्तीचे रोप लावले। रुकडीचे बापू सिंगारे हे बाळूमामांचे एकनिष्ठ भक्त होते। ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावात राहणाऱ्या दाजी हरी सिद्ध या मित्राकडे वारंवार जात असत। दोघांची चांगली मैत्री होती। बापू सिंगारे साहजिकच तिथे मामांच्या गोष्टी सांगत आणि मामांचे महात्म्यही वर्णन करीत असत। एकदा बापूने वारणा खोऱ्यात राहणाऱ्या त्याच्या मेहुण्याची बाळू येसू गावडेची सत्य घटना सांगितली। बापूचा मेहुणा बाळू बरेच दिवस आजारी होता। त्याला गरमीचा म्हणजे उष्णतेचा त्रास होता। या आजारामुळे त्याच्या अंगावर सर्वत्र चट्टे उठलेले होते। यासाठी त्याने बरेच औषधोपचार केले, परंतु त्याचा काही उपयोग झाला नव्हता। अशावेळी याला बरे करतील तर बाळूमामाच असा बापूचा ठाम विश्वास होता। या श्रद्धेपोटी बाळूला घेऊन बापू मामांच्या भेटीला आले होते। याविषयी मामांना विनंती केल्यावर मामा बापूंना म्हणाले, ह्या पूर्ण मोडलेल्या गाडीला इथं कशाला घेऊन आलास बापू? आजारानं हा पूर्ण कामातून गेला आहे। तेव्हा बापू सिंगारे मामांना म्हणाले, मामा तुझ्या नावावर याला इथं आणलंय, त्याला सरळ तरी कर, नाहीतर सोडून दे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही। यावर मामा बापूंना म्हणाले, अरे बाप्या, तू सांगतोस म्हणून या गाडीला वेल्डिंग करतो बरं। मला वारणा खोऱ्यात एक झाड लावायचं होतंच, त्याच्या फांद्या किती लांब जातात तेवढं जाऊ दे। यानंतर मामाने एक भंडाऱ्याची पुडी बाळू गावडीला दिली आणि ते म्हणाले, बाळ्या, दररोज घरातच आंघोळ कर, अंगणात उभा राहून एक उदबत्ती सूर्याला ओवाळत जा आणि त्यानंतर घराच्या खालील बाजूला असणाऱ्या विहिरीच्या वेळावाच्या बेटाला पाया पडत जा। हे सर्व करेपर्यंत तू उठल्यापासून कोणाशीही बोलायचं नाही, कोणाला स्पर्शही करायचा नाही। असं 6 महिने कर, म्हणजे तुझा रोग पूर्णपणे गेला म्हणून समज। यापुढे जाऊन मामा त्याला म्हणाले, अरे बाळू, तुझ्या संसारात थोडी कीड आहे बघ, ती इथंच माझ्या जवळच निघल, नाहीतर पिढ्यानपिढ्या तशीच राहील बघ। जगभर फिरलास तरी ती निघणार नाही। बाळू गावडेने मामांचे सांगणे चांगले ध्यानात ठेवले। त्याने मामाने सांगितलेला नियम काटेकोरपणे 6 महिन्यापर्यंत निष्ठेने पाळला। त्यामुळे तो पूर्णपणे रोगही बरा झाला। यामुळे तो मामांचा एक निष्ठावान भक्त बनला। अशा प्रकारे मामाने वारणा खोऱ्यातही भक्तीचे रोप लावले। बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले।